हरिओम. माझा आवाज बरोबर आहे? सगळ्यांना येतोय? सुरुवात करूया. सुखासन, साधी बैठक किंवा पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल. दोन्ही हातांची कोपरे शरीराच्या जवळ. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. सकाळचे शांत प्रसन्न असं हे वातावरण. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 20 ते 25 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. या कृतीसाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. चेहरा अगदी शांत. आपलं संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. प्रार्थनेला सुरुवात करण्यापूर्वी या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन.
नेत्र स्पर्श. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी उघडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. 1 ते 2 श्वास थांबूया. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ करणार आहोत. आपल्या मेरुदंड वक्रासन. उजवा पाय फोल्ड करूया. आपल्या स्पाइनला बेंड ट्विस्ट एकत्र. सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमीन. पुन्हा श्वास घेत वर. आपापल्या क्षमतेने 3 ते 4 वेळेला ही कृती करायची. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6. 3 राउंड कंप्लीट झाले. उजवा पाय फोल्ड करायचा. डावा पाय फोल्ड करायचा. उजवा पाय सरळ. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 3 श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. 4 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 5 श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. 6. थांबवायची. डावा पाय सरळ करायचा. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचंय. आणि करणार आहोत चक्की चालन. हाताची बोट फुंकवायची आहेत. आणि दोन्ही हात आता आपले स्क्रीनकडे. आता हात तसेच मध्यभागी सरळ ठेवायचे. आणि सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरता. 1 हात तसेच सरळ करून ठेवायचे. 2 3 4 5. ठीक आहे. मध्यभागी येऊन थांबायचं आणि विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी. आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. आणि करूया नौका चालन. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास घेत थोडस मागे. आणि श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. 2 3 4 5. पुन्हा समोर यायचंय. हात दोन्ही समोर असतील. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं ही कृती थांबवायची. आणि साधी बैठक. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासाकडे. उजवा जो आपला हाताचा तळवा आहे. उजवा हाताच्या कोपरापासून तळवा पूर्णपणे जमिनीवर टिकवायचा या प्रकारे. बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. आणि थोडस डाव्या साईडला उजव्या साईडला बेंड व्हायचं. थोडस उजव्या साईडला नजर समोर. पूर्णपणे आपली डावी बाजू जी स्ट्रेच झाली त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा.
थोडासा हात कोपरातनं सरळ असू दे सर. मध्यभागी मध्यभागी आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा हात कोपरापासून ते आपल्या पंजापर्यंत जमिनीवर येईल. बरोबर. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे आणि थोडस आता डाव्या साईडला बेंड होईल. उजव्या साईडला आलेला कान त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपण फॉरवर्ड बेंड घेतला. आता थोडासा साइडवर्ड बेंड आहे हा. आपल्या क्षमतेने इथे थांबायचं आणि मग सावकाश मध्यभागी. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर. दोन्ही हात समोर असतील आणि आता दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही कोपऱ्या समोरून जॉईंट करून घेऊया आणि शोल्डर रोटेशन. 1 2 3. पुन्हा दोन्ही हात समोरून जॉईन करून घ्यायचे कोपरं आणि मागून पुढे. 1 2 3. सावकाश मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण पाहणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. आपण जे वक्रासन पाहिलं तर त्याचाच हा पुढचा ऍडव्हान्स प्रकार आहे, जो डायबिटीस साठी अतिशय उपयुक्त आहे. तो उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक मानला जातो. तर हे कसं करायचं आधी लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. ज्यांना पाठकण्याचे त्रास आहेत त्याचबरोबर पोटाची कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर हे आसन कसं केलं जातं अर्ध मत्स्येंद्रासन आधी बघून घेऊया आणि मग आपण एकत्रित करू. त्यासाठी दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे, जुळलेले पूर्वस्थिती. दोन्ही हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा. आपण वक्रासनामध्ये तो पाय फोल्ड करतो आणि आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवतो. बरोबर. तर इथे आपल्याला हा पाय विरुद्ध बाजूने ठेवायचा, म्हणजे उजव्या डाव्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवू. हे आपण आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग एकत्रित करू. उजवा हात मग मागे जाईल जिथे आपल्या पाठकणा आहे तिथे, म्हणजे सीट पासून 3 ते 4 इंच लांब आहे. उजवा पाय फोल्ड केलेला आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे आहे. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि त्याची टाच जी आहे ही उजव्या सीटच्या खाली आलेली आहे. बघा इथपर्यंत कृती कळली. उजवा पाय फोल्ड केला होता, मग डावा पाय जो सरळ होता तो फोल्ड केला आणि मग त्याची टाच उजव्या सीटच्या खाली आहे. उजवा हात हा मागे आहे. सीट पासून थोड्याशा अंतरावर पाठकण्याच्या इथे, म्हणजे पाठीचा आपला सरळ राहतो. वक्रासनासारखी पुढचीच कृती म्हणजे डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने उजव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. आता इथे जर आपल्याला हाताची पकड आपल्या पावलाच्या इथे किंवा अँकलच्या इथे समजा आपले हात पोचत नसतील तर मग सरळ हाताचा विळखा घालायचा. उजवा पाय थोडासा पोटाच्या दिशेने, ती मांडी जी आहे ही थोडीशी खेचून घ्यायची आणि मग उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता जो हात आपला खाली आहे आधारासाठी जमिनीवर तो मागून डाव्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न. इथे आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. तर ही झाली अर्ध मत्स्येंद्रासनची अंतिम स्थिती. दोन्ही खांदे एका सरळ रेषेत येतात. हनुवटी उजव्या खांद्याकडे जाते, तिला पॅरलल होते. पूर्णपणे छातीचे स्नायू ताणले जातात. पोटाच्या इथे एक ट्विस्ट येतो, पीळ येतो. त्यामुळे डायबिटीस प्रतिबंधात्मक असं हे मानलं जातं. फ्रोझन शोल्डर असतील तर हाताची स्थिती घेताना थोडासा त्रास होऊ शकतो. उलट चाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी येईल. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ करायचा, मग दुसरा पाय. विश्रांती.
हेच आसन मी पुन्हा दुसऱ्या बाजूने पण दाखवते, म्हणजे मागून ते कसं दिसतं हे तुम्हाला दिसेल. विरुद्ध बाजूने करताना डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे आलेलं आहे. डावा हात मागे पाठकाण्याच्या इथे सीट पासून 3 ते 4 इंच लांब. उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा त्याच डाव्या सीटच्या खाली. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा खोटा पकडायचा प्रयत्न करायचा. डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न आणि जो हात आता जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडी. आता तुम्हाला मागून पण दिसेल की हे आसन कसं दिसतं. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. समजा आपल्याला हाताचा जर अशी पोझिशन घेता येत नसेल तर समोरून विळखा घालायचा हाताला आणि मागून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला लाभ जे आहे ते सेमच भेटतात, सारखेच भेटतात. आणि मग आसन सोडताना सावकाश मान मध्यभागी, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय खाली आहे तो सरळ आणि मग डावा पाय. विश्रांती. अर्धमत्स्येंद्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रचलित आहे किंवा प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायांचे गुरु तुम्हाला माहिती आहेत, आदिनाथ म्हणजे शंकरापासून ही परंपरा पुढे चालू होते. आणि त्याच्यानंतर अर्धमत्स्येंद्रासन हे आसन अर्ध मानलं जातं कारण की अशी एक गोष्ट आहे की शंकर आणि पार्वतींमधला जो संवाद आहे, कारण की हठयोग जो आहे हा अतिशय गुप्त ठेवण्याची परंपरा आहे. म्हणजे अशी ग्रंथांमध्येच ती त्यांनी असं लिहिलेलं आहे की हा अतिशय गुप्त ठेवायचा आणि आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं हे शारीरिक जे आपण कसरत करतो ती. तर हीच गोष्ट शंकर आणि पार्वतींमधला हा जो संवाद आहे हा मत्स्येंद्रनाथांनी तो ऐकला आणि हे आसन जे आहे हे त्यांनी थोडस अर्धवट ऐकलं, म्हणून ह्याला अर्ध मत्स्येंद्रासन किंवा सुलभ मत्स्येंद्रासन असं म्हटलं जातं. एकमेव आसन आहे जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. बाकी तुम्ही आसन बघितले असतील, पुष्पासन किंवा शशांकासन, आपण कुठलं कुर्मासन, हे जे आसन आहे ती सगळी प्राण्यांच्या नावाने आहेत. हे एकमेव आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे. आता हे डायबिटीज प्रतिबंधात्मक का मानलं जातं, जेव्हा आपण ट्विस्ट होतो तेव्हा जिथे आपला म्हणजे आपले जिथे ग्लुकोजची निर्मिती होते आपल्या पॅनक्रियास मध्ये, तर तिथे तो ट्विस्ट आल्यामुळे ती निर्मिती जी आहे किंवा जे इन्शुरन्स जे तयार होतं ते कमी होण्यास मदत होते, म्हणून हे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं जातं डायबिटीज. त्याचबरोबर थायरॉइड उपचारात्मक सुद्धा मानलं जातं कारण की पुन्हा एकदा आपल्या मानेच्या इथे सुद्धा ताण दाब आपल्याला विरुद्ध साईडने जाणवतो. तर अशा प्रकारे ह्याची बरेचसे फायदे आहेत. पाठकाण्यात आपलं आरोग्य सुधारतं, खूप सारे फायदे आहेत. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल आणि पाठकाण्याबद्दल जे काही विकार असतील तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं. सुरुवात करूया आता. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सर. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. हा ठीक आहे. आणि आता सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करून घेऊया आणि मग हात मागे घेऊया. डावा पाय फोल्ड करा आणि त्याची टाच उजव्या पायाच्या सीटच्या इथे खाली, उजव्या पायाच्या सीटच्या खाली. टाचेवर बसायचं नाहीये, फक्त तिथे स्पर्श होऊ दे त्या प्रकारे. आणि मग आता उजवा हात मागे जाऊ पाठकण्याच्या इथे, म्हणजे पाठकणा आपला सरळ राहील. थोडासा उजवा पाय जो आपण फोल्ड केला तो थोडासा डाव्या साईडला टिल्ट करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हाताचा विळखा घेताना सहज आपल्याला शक्य होईल. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर आणि मग तो फोल्ड करायचा, तो सरळ विरुद्ध बाजूने उजव्या पावलाकडे घेऊन जायचा हात. आता समजा इथे आपल्याला पकडता येत नसेल पायाचा गोटा, तर हाताचा विळखा समोरून हाताचा विळखा थोडासा आपला उजवी जी मांडी आहे ती पोटाच्या इथे दाबली जाते. ओके, फिलिप सरांचं झालेलं दिसतं. आणि मग आता सावकाश उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि जो हात आता आपला मागे आहे पाठकाण्याच्या इथे तो काढून घेऊन मागून डाव्या पायावर डाव्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
आणि उजव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. प्रयत्न शैथिल्य, प्राणधारणा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा प्रतिबंध तपासून पाहायचा. पोटाच्या इथे आलेला ट्विस्ट, पाठकण्याला आलेला ट्विस्ट, कुठे ताण कुठे दाब जाणवतोय त्याची जाणीव. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. हाताचा जो आपण विळखा घातलेला आहे तो सोडून द्यायचा. डावा पाय प्रथम सरळ आणि मग उजवा पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, थोडा वेळ विश्रांती. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या बुद्ध्याच्या पलीकडे. उजवा पाय खालून फोल्ड करायचा आहे. त्याची टाच डाव्या सीटच्या खाली. डावा हात सुरुवातीला मागे पाठकण्याच्या इथे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न किंवा हाताचा विळखा घाला समोरून. समोरून हाताचा विळखा. जो पाय खाली आहे सरळ आहे तो फोल्ड करायचा. आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन शिकतोय. ताई तुम्ही तो पाय जो सरळ आहे ना तो फोल्ड करायचा आहे आणि दुसऱ्या सीटच्या खाली ठेवा. कुठला पाय तुम्ही आता फोल्ड केलाय मला असं वाटतं उजवा आहे ना. मग डावा पाय फोल्ड करायचा आणि तो सीटच्या खाली घ्यायचा. दुसऱ्या सीटच्या खाली. बाकीच्या सुरुवात करा पुढे. आणि तर सावकाश डाव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. जो हात आपला आधारासाठी जमिनीवर आहे तो काढून घेऊन उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न. आता विरुद्ध साईडने ताण दाब. त्याचबरोबर ट्विस्ट आपल्या कमरेच्या स्नायूंमध्ये, पोटाच्या स्नायूंमध्ये. सावकाश उलटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ, मग दुसरा पाय सरळ आणि विश्रांती. पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. पूर्णपणे आपल्या दोन्ही पायांच्या इथे, गुडघ्यांच्या इथे थोडासा स्ट्रेच आलेला आहे. तर तो आपण रिलीज करण्यासाठी करून घेऊया बटरफ्लाय. दोन्ही पावलं एकमेकांना जोडून घेऊया. आपल्या हाताचा विळखा किंवा हाताची पकड पावलांच्या खाली. जास्तीत जास्त पावलं जमिनीकडे येण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश दोन्ही गुडघे वर खाली, वर खाली, वर खाली. आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. पाठीचा कणा सर, मान मध्यभागी. छान. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग दंड स्थितीमध्ये यायचंय. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करून घेऊया नी रोटेशन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवूया. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताचे आपले द्रोण जे आहे ते गुडघ्यांवर, दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही गुडघे समोर घ्यायचे आहेत, थोडेसे समोरून एकमेकांच्या जवळ. आणि मग लांब. एक, पुढे आणि मग गोलाकार. दोन,
3 4 5 आणि आता दोन्ही गुडघे थोडेसे मागे पुश करायचे, थोडेसे मागे आणि मग सुरुवात करूया. 1 2 3 4 5 सावकाश करते थांबवायची. प्रयत्न सरळ, थोडा वेळ विश्रांती. आज आपण करणार आहोत साइड वर्डचं त्रिकोणासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आता इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पावलांचं फेसिंग जे आहे हे समोरच्या दिशेने आहे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यम, बरोबर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता एक श्वास भरून घ्या. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. हाताचे तळवे सिलिंगला समांतर, सॉरी जमिनीला समांतर आहेत. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समान. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला खाली खाली वाकायचं. उजवा हात उजव्या पावलाकडे जाऊ दे. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आपण केलेलं आहे साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन. आता इथे पूर्णपणे उजव्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल तिथे स्ट्रेच आहे. थोडासा तिथे दाब आहे. डाव्या पायाला ताण आहे. डाव्या बाजूची पूर्ण डावी बाजू आपली ताणली गेली आणि उजव्या बाजूला दाब आहे. छान. सावकाश मध्यभागी श्वास घेत घेत मध्यभागी थोडा वेळ हात खाली असू देत. पायांमधलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. पाठीचा कणा सरळ. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला खाली झुकायचं आहे. डावा हात डाव्या पावलाकडे जाईल. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल सरळ. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आता पूर्णपणे उजवी बाजू ताणली गेली आहे. डाव्या बाजूला दाब आहे. त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न. खूप छान. आणि मग सावकाश उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मध्यभागी यायचं. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करायचं आणि विश्रांती. विश्रांती. आपण केलेलं होतं साइडवर्ड बेंडिंगचं आसन. आता आपण थोडस उठा बशा करणार आहोत. त्यासाठी काय करायचंय, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आपल्या दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे आपल्या पायाच्या तळव्यांच्या खाली, म्हणजे उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाच्या खाली. या प्रकारे खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आपण थोडस हे साधे सही करतोय, रोजनी एक्सरसाइज आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसा. पूर्णपणे खाली बसायचंय. श्वास सोडत सोडत हात आतमध्ये असू दे. तुमचे हात बाहेर आहेत सर. हात आत असू देत, आतमध्ये, आतल्या साईड. हा, थोडस पायांमध्ये अंतर घ्या. राजेंद्र सर ना तुमचं नाव. हा, थोडस पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि मग बरोबर. आणि आता मान वर. नजर आपली सिलिंगकडे. आणि आता श्वास घेत आपल्याला पुन्हा ओणवं व्हायचंय. श्वास घेत वर. नजर आपली जमिनीकडे. श्वास सोडत खाली. नजर सिलिंगकडे. श्वास घेत वर.
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, लास्ट लावून श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर तिथे थांबायचं आहे, मान मध्यभागी. आणि आता आपलं जे हाताचे तळवे पावलाच्या खाली आहेत ते काढून घ्या आणि दोन्ही आणि हाताची कोपरा आता आपल्या गुडघ्यांना लावा. थोडेसे गुडघे स्ट्रेच करा आणि दोन्ही हात समोरून नमस्कार स्थितीमध्ये. आपण केलेलं आहे मलासन. दोन्ही हातांची कोपरे जी आहेत ती आपल्या गुडघ्यांना लावून घ्या, म्हणजे थोडेसे स्ट्रेच होतील आपले गुडघे. नजर समोर. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त असं हे मलासन, सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. नजर समोर. आणि आता जर आपलं पाऊल जे पूर्णपणे जमिनीवर आहे त्या टाचा जमिनीपासून वरती, टाचा जमिनीपासून वर. हा बरोबर, म्हणजे अजून तो स्ट्रेच खूप छान मिळतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. खूप छान बॅलन्स राहतो, पाठीचा कणा आपला सरळ राहतो. आणि श्वास घेत घेत आता सरळ उठून उभं राहायचं. श्वास घेत घेत उठून उभं राहायचं. दोन्ही हात खाली, विश्रांती. मान मागे सरी सोडून देऊया, विश्रांती. आणि सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचंय. आज आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे, त्याला आपण 2 म्हणते, आज 4 करणार आहोत. यथाशक्ती प्रयत्न दम लागत असेल तर 1 केला तरीही चालेल. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले. मनोमन आपल्या डोळ्यांसमोर उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. नुकताच डोंगराआडून उगवणारा सूर्य, त्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावरती पडत आहे. आणि त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, जी प्राणशक्ती निर्माण होते, ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या दिवसाची सुरुवात ऊर्जेपासून प्रकाशमान करणारा सूर्य देवतेला मनापासून आपलं वंदन. गायत्री मंत्राचे पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे आणि सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. आहे. 1 नमस्कार स्थिती आपण घेतलीच आहे. 2 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे. 3 हस्तपादासन, दोन्ही हात दोन्ही पावलांच्या शेजारी. 4 उजवा पाय मागे, अश्वसंचलनासन, नजर आपली समोर, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, उजव्या पावलाचं माउंटन. 5 डावा पाय मागे, पर्वतासन, नजर आपली दोन्ही पायांच्या मुठ्यांकडे. 6 साष्टांग नमस्कार, 2 पावलांचे कवडे, 2 गुडघे, 2 हाताचे पंजे, छातीचा भाग, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आता थोडीशी जलद कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. पूर्वस्थिती. ओम सवित्रे नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलनासन. 5 उजवा पाय मागे, पर्वतासन.
6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्तपाद उत्तानासन, आणि 12 नमस्कार. अजून 2 आपल्याला करायचे. ज्यांना दम लागला असेल त्यांनी कृती थांबवायला हरकत नाही. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन, 5 डावा पाय मागे पर्वतासन, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 डावा पाय पुढे हस्तपादासन, 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. आणि आता शेवटचा पूर्ण स्थिती. ओम भास्कराय नमो नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, 3 हस्तपादासन कमरेला पुढे झुकायचं आहे, 4 डावा पाय मागे अश्व संचलनासन, 5 पर्वतासन उजवा पाय मागे, 6 साष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, छान, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन, 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर हस्त उत्तानासन, आणि 12 नमस्कार. मुखधोती दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात आपल्या मांड्यांवर, नाकाने श्वास भरून द्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडून द्यायचा. उद्या आपण श्वासाशी आधारित सूर्यनमस्कार कसे करणार हे आपण उद्या शिकणार. श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा हे आपण उद्याच्या भागामध्ये बघू. आता सगळ्यांनी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि विश्रांती. आपल्याला अजून एक नवीन आसन बघायचंय, ते म्हणजे सर्वांगासन. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. हे आसन आहे हे आपल्याला शयन स्थितीमध्ये करायचंय. गेल्या आठवड्यामध्ये आपण विपरीत करणी मुद्रा बघितली. त्यावेळेला आपण आपले पाय 90 डिग्री वर घेतले होते आणि थोडंसं आपला टॉपसी टर्वे पोझिशन होती. आज आपण सर्वांगासन करणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला सरळ उभे करायचे आहेत. सर्वांगासन हे जे आसन आहे याच्यामध्ये आपल्याला शीर्षासनासारखेच लाभ मिळतात. तर हे आसन कोणी करायचं नाही. सर्वांगासन ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, हृदय विकाराचा त्रास आहे, हृदयासंबंधी कुठलीही अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी जे काही झालं असेल तर सर्वांगासन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी सुद्धा सर्वांगासन करणं टाळायचं आहे. कारण की ह्या सगळ्या भागांवरती आपला जोर जास्त पडतो. म्हणून सर्वांगासन हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्याचबरोबर समजा डिप्रेशनचा त्रास असेल तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. मायग्रेन किंवा डोक्यासंबंधी कुठलेही जर आजार असतील, त्याचबरोबर पाठकाण्याचे विकार असतील त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे.
सर्वांगासन हे मदर ऑफ आसन असं म्हटलं जातं, कारण की याच्यामध्ये आपली पूर्ण बॉडी जी आहे ती नरिश होते, कारण की आपली टॉक्सी टर्वे आपली पोझिशन असते, त्यामुळे रक्तप्रवाह हा आपला पूर्णपणे पायापासून तो आपल्या हृदयाकडे डोक्यापर्यंत डोक्याच्या दिशेने चालू व्हायला सुरुवात होते. त्यामुळे पूर्ण बॉडीला जो नरिशमेंट मिळतं ते आपल्याला ह्या आसनाचे याच्यामध्ये हे लाभ मिळतात. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. समजा आपले पाय 90 डिग्री डायरेक्ट वरती येत नसतील तर हळूहळू घ्यायचे आहेत, किंवा रोलिंग जे आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं त्या रोलिंगच्या प्रमाणे सुद्धा हे आसन करू शकतो. सर्वांगासन हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आसन मानलं जातं. तर हे कसं केलं जातं आधी बघून घेऊया. सावकाश एका कशीला वळून शयन स्थितीमध्ये दोन्ही पाय जोडलेले पूर्व स्थितीमध्ये डायरेक्ट घेतले. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आता हळूहळू आपल्याला दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे, हळूहळू 30 अंश, 60 अंश आणि मग 90 अंश वरती घ्यायचे. आणि मग थोडासा आपलं जसं आपण विपरीत करणी केली म्हणजे थोडस सीटचा भाग वर उचलायचा आणि आपला आधार सीटच्या इथे जायचा. आता ही जी आपण केली होती ही विपरीत करणी मुद्रा होती, म्हणजे आपले दोन्ही हात जे आहेत हे आपल्या सीटच्या इथे आहेत, बरोबर. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे, ही झाली विपरीत करणी मुद्रा. आणि इथून पुढे जातं ते म्हणजे सर्वांगासन. आपले हात हळूहळू आपल्या पाठीच्या इकडे घेऊन जायचे, म्हणजे जे पाय स्लॅन्टिंग असतात ते पुढे सिलिंगच्या दिशेने सरळ जातात. बघा या प्रकारे हातांचा आधार बघा आता पाठीच्या इथे गेलेला आहे. संपूर्ण जो भार आहे हा आपला शोल्डर वरती आलेला आहे. चिन लॉक पोझिशन, मानेच्या ठिकाणी पुढून दाब मागून ताठ, म्हणून थायरॉइड प्रतिबंधात्मक मानलं जातं. रक्तप्रवाह हा उलट दिशेने व्हायला सुरुवात होते. पायात ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. रक्तप्रवाह हा हृदयाच्या दिशेने होतो, डोक्याच्या दिशेने होतो, म्हणून हृदयविकार आणि उच्च रक्तदाब वाढवण्यासाठी हे आसन गरज आहे. बघा पूर्णपणे पाय सिलिंगच्या दिशेने ताणले गेलेले आहेत. आसन सोडताना अगदी सावकाश दोन्ही पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने येतील. दोन्ही हात आधारासाठी जमिनीवर, कुठेही डोकं न उचलता पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश नियंत्रित दोन्ही पाय 90 डिग्रीवर येतील आणि मग नियंत्रित जमीन. आणि मग विश्रांती. लक्षात आलंय कसं करायचं आहे ते. सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर समजा पाय 90 डिग्री वर येत नसतील डायरेक्ट तर भिंतीचा आधार घेऊन करण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. सुरुवातीला आपण थोडस रोलिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला हे आसन करणं सोपं जाईल. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि मग ते फोल्ड करा. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या, हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून. आणि थोडस आता आपल्याला उठून बसायचं आहे आणि मग पुन्हा पाठवर पडायचंय. सुरुवात करूया. थोडस उठून बसायचं आणि मग पाठवर पडायचं. उठून बसायचं, पाठीवर यायचं, उठून बसायचं, पाठीवर यायचं. थोडस 3 ते 4 वेळेला ही कृती करून घेऊया, म्हणजे आपल्याला सर्वांगासन करणं सोपं जाईल. सावकाश पाठीवर पडायचं आणि मग एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं थोडस रोलिंग करून घेऊया. पुन्हा एकदा साईडवर रोलिंग. शरीरात आपण पूर्णपणे गाठोडं केलंय आणि ते एकदा उजवीकडे आणि डावी असं थोडस आपण रोल करून घेतोय. थोडस बॉडी वॉर्मअप म्हणतो त्याप्रमाणे कृती. सावकाश थांबायचं आहे. दोन्ही हातांचा विळखा सोडून घेऊया. पाय गुडघ्यातनं सरळ करूया आणि मग नियंत्रित जमीन.
थोडा वेळ विश्रांती. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही आपल्याला अट्टाहास न करता सावकाश कृती करायची आहे. आणि आता सुरुवात करूया सर्वांगासनला. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता हळूहळू आपल्याला दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचे, मग 45, मग 60 आणि मग 90. आणि आता हळूहळू आपल्या दोन्ही पायांचा आपल्या हातांचा आधार सीटच्या इथे द्यायचा आहे आणि हळूहळू दोन्ही पाय डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, स्ट्रेट. ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडस गाईड करते. ओके, थोडासा सीटचा भाग वर उचलता येतोय का बघा. ओके, दिलीप सरांचं छान झालंय. कोयल ताईंचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, शिवाजी सरांचं पण होत आहे. थोडस पाय सर डोक्याच्या दिशेने वर घ्या, शिवाजी सर. हा, ओके, ठीक आहे. छान छान, दिलीप सरांचं खूपच छान झालंय, सुंदर. ठीक आहे, रवींद्र सरांचा प्रयत्न चालू आहे. छान, सावकाश उलटचाल करा, हळूहळू पाय डोक्याच्या दिशेला येऊ दे आणि मग नियंत्रित जमिनीवर. सावकाश सावकाश, धाडकन न आपटता सावकाश येऊ दे. हा, बरोबर. दिलीप सरांचं एकदम कंट्रोल मुवमेंट आहे. कोयलताईंची पण आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी करताना अगदी सावकाश करा. आपल्याला कुठेही घाई गडबड न करता सावकाश कृती करायची. छान, विश्रांती. पूर्णपणे कोर मसल्सला आपल्या प्रेशर येतो पोटाच्या इथे, त्याचबरोबर मानेच्या इथे सुद्धा दाब येतो. आता हा रिलीज करण्यासाठी आपण करूया मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आज आपण मत्स्यासन एकदम सुलभ पद्धतीने करूया, जे आपण मागे पण मी तुम्हाला दाखवलं होतं. आता दोन्ही हात आपल्या सीटच्या खाली जाऊ दे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, दोन्ही पाय सरळ, दोन्ही हातांचे तळवे आपले सीटच्या खाली आहे. त्याचबरोबर तळव्याचा जो भाग आहे तो जमिनीवर आहे. दोन्ही हातांची कोपरं सुद्धा जमिनीवर आहे. खांदे शिथिल. आणि आता सावकाश आपल्याला आपलं डोकं वर उचलायचंय थोडस आणि ताळूचा भाग जमिनीवर लावा. ताळूचा भाग जमिनीवर, हाताची कोपरं जमिनीवर असेल, दोन्ही पावलं जोडलेली आहेत. ओके, बरोबर. नॉर्मल श्वास प्रश्वास बघा. सर्वांगासन केलं तेव्हा मानेच्या इथे समोरून जो दाब होता आता तिथे ताण आहे. हे एकमेकांना पूरक अशी आसनं आहेत. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांद्याचे स्नायू रिलॅक्स. आणि सावकाश उलटचाल करताना हळूहळू डोकं सरळ करायचं आहे, मध्यभागी यायचंय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. हाताचा आधार जो आहे सीटच्या खाली तो काढून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आज आपण करूया पक्षी ताडासन. सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता दोन्ही हात खांद्यातलं सर, दोन्ही हात पसरवायचे खांद्यातलं सर, दोन्ही पावलं एकमेकांना जोडलेली, गुडघे एकमेकांच्या जवळ. आणि आता सावकाश आपल्याला आपले दोन्ही पाय, दोन्ही हात आणि कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजे पोट, छातीचा भाग आणि आपलं डोकं जमिनीपासून वर. सुरुवात करा. दोन्ही हात, पाय
जसं विमान कसं हवेत उडतं त्याप्रमाणे आपल्याला, बरोबर, छान, नजर समोर, विमान जसं हवेत उडतं त्याप्रमाणे ही आपली स्थिती आहे. पक्षी जसे हवेत उडतात त्याप्रमाणे स्थिती. आता ज्यांना स्विमिंग येतं त्यांनी थोडस स्विमिंग सारखं थोडीशी हालचाल आपल्या हातांची करायला हरकत नाहीये. हा, बरोबर, छान. बघा पोटावरती कसा छान दाब येतो. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ आणि मग हळूहळू आपलं कपाळ जमिनीवर, दोन्ही हात पाय जमिनीवर आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. हातांचा स्टँड करायचा आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. पोटावरती जो दाब येतो तो या टीव्ही पोस्चरने थोडासा रिलीज व्हायला मदत होते. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, खांदे थोडेसे मागच्या दिशेला, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. करणार आहोत 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. शेवटचं आवर्तन दीर्घ श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. प्राणशक्तीला आपल्या मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. करूया 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायामाची. उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. सुरुवात करूया. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पूर. दुसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथ रेच.
उजवीने पूरब, उजवी बंद, डावीने संथरेच. तिसरा वर्तन, शेवटचा वर्तन अनुलोम विलोम. डावीने खोलवर दीर्घ पूरब, डावी बंद, उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरब, उजवी बंद, डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावरती, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त ठरतो. त्याचबरोबर ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो प्राणायाम आहे हा एक म्हणजे त्याचा उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक मानला जातो. फक्त हा प्राणायाम कोणी करू नये की ज्यांना लो बीपीचा त्रास आहे. त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये या प्राणायामाची आवर्तन थोडीशी कमी करायची, कारण की आधीच थंड असतं बाहेर आणि आपण अजून जर आपल्या शरीराचं तापमान पण जर कमी केलं तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं किंवा हे प्राणायाम करणं हा टाळायचा आहे. तर हा कसा केला जातो आधी बघून घ्या. शीतली प्राणायाम हा नेहमी शुद्ध हवेमध्ये, मोकळ्या हवेमध्ये करायचा असतो. अगरबत्तीचा धूर किंवा प्रदूषण असेल तर हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. त्या प्राणायामामध्ये आपण तोंडानेच हवा आतमध्ये भरून घेतो आणि मग ती नाकाने सोडतो. म्हणून हा प्राणायाम शुद्ध हवेच्या ठिकाणी, मोकळ्या हवेमध्ये, प्रदूषण विरहित जी जागा आहे त्या जागेमध्ये हा प्राणायाम करायचा आहे. तर हा कसा करायचा बघून घेऊया. थोडीशी पुढे येते. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आता इथे आपल्याला आपली जीभ जी आहे ही थोडीशी बाहेर घेऊन यायची आहे आणि मग ती फोल्ड करायची. समोरून ती फोल्ड करायची. आता याला पन्हळ म्हणतात. म्हणजे पत्र्याची पन्हळ असते बघा, त्याच्यातून पावसाचं पाणी कसं बाहेर असं खाली पडतं, तर त्याप्रमाणे ही आपली जिभेची स्थिती असणार आहे. आणि इथे आपल्याला तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. बघा एक आवर्तन दाखवते. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने रेच. लक्षात आले? जी आपण हवा आतमध्ये भरून घेतो त्या थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातो. सुरुवात करूया. 3च आवर्तन आपण करणार आहोत कारण की थंडीचे दिवस ऑलरेडी सुरू झालेले आहेत. मुंबईला एवढी थंडी नाहीये, पण तुम्ही जिथे असाल तिथे थंड असेल तर हे आवर्तन करणं अगदीच कमी करायचे आहेत आपल्याला. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. खांदे थोडेसे मागच्या दिशेला असतील, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. आपल्याला सगळ्यांना आता स्थिती माहिती झालेली आहे शीतली प्राणायामाची. सुरुवात करूया. जीभ बाहेर, जीभ फोल्ड करून घेऊया समोरून, जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण मुखामध्ये आणि कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथरेच. दुसरा बद्दल, जिभेची पन्हाळ, जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीवातमध्ये तोंड बंद, थंड हवेचा स्पर्श आणि नाकाने संथरेच. तिसरा वर्तन, शेवटचा वर्तन. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जिभेची पन्हाळ, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. संपूर्ण आपल्या मुखामध्ये, कंठामध्ये थंड हवेचा स्पर्श झालेला आहे.
एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण जी ज्ञान मुद्रा केलेली आहे त्या ज्ञान मुद्रेकडे आपलं लक्ष केंद्रित करून घेऊया. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना जो हलकासा स्पर्श झालेला आहे आणि त्यातून जो रक्तप्रवाह चालू आहे त्याकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. त्या स्पंदनांचा, त्या व्हायब्रेशन्सचा मागोवा अनुभूती घ्यायची आहे आपल्याला. प्राणस्पंदनांची अनुभूती. आपलं मन एकत्रित होण्यासाठी, शांत होण्यासाठी, केंद्रित होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. आणि याच्यातूनच आपण करणार आहोत 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत, भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती, त्या स्पंदनांचा मागोवा. आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी, ती सोडून देऊया आणि एका कुशीला म्हणून शवासनासाठी स्थिती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला व्हायचं आहे. शवासनाची आदर्श स्थिती प्रत्येकाला माहितीये. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोट अर्धवट मिटलेली, पायाचे तळवे, पायाची बोट बाहेरच्या बाजूला, हातात आणि टाचा आतल्या बाजूला. आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आज आपण अर्ध मत्स्येंद्रासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचबरोबर दंड स्थितीमध्ये साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आपण सर्वांगासन ही जी 3 नवीन आसनं पाहिली, या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. बंद डोळ्यांनी पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या देहाचं निरीक्षण. जो कुठला भाग ताणला गेलेला आहे तो आपण जाणीवपूर्वक शिथिल करूया शवासनाच्या माध्यमातून. क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने प्रत्येक भाग शिथिल. क्विक रिलॅक्सेशन. सुरुवात दोन्ही पायांपासून. दोन्ही पायांची 5ही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी शिथिल. संपूर्ण उजवा पाय आणि डावा पाय जांघेपासून ते पायाच्या नखांपर्यंत शिथिल झालेले आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव सीटच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे आणि आपल्या पाठकण्याकडे. हे 3ही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. या 3ही भागातले स्नायू, सांधे, पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल झालेली आहे. जाणीव उदर भागाकडे, उर भागाकडे आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग,
तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, कंठाचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. चेहऱ्याचे स्नायू प्रसरण पावत आहेत आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होत आहे. हनुवटी, माझे ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जी संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतले बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झालेले आहे. प्राणधारणा, जाणीव श्वासाची. मी श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत आणि मी श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. तो थंड हवा ती माझ्या कंठापासून माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. माझं पोट हलकं हलकं आतल्या दिशेला जात आहे. माझी सगळी शारीरिक मानसिक अशुद्धी या उबदार हवेसोबत बाहेर पडत आहे. श्वास घेताना त्या निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात धरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझी शारीरिक मानसिक अशुद्धी, ताणतणाव, चिंता, काळजी, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी चैतन्य युक्त होत आहे. श्वास सोडत मी तणाव मुक्त होत आहे. माझं शारीरिक आणि मानसिक स्थिती खूप प्रसन्न झालेली आहे. खूप छान आणि खूप हलकं हलकं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आनंदच देणार आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. माझ्या जीवनामध्ये मला समाधान, सुख, प्रकृती स्वास्थ्य हे प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी यथाशक्ती योग साधनेचा अभ्यास नियमित करणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात करायला आपण सज्ज झालेलो आहोत. आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती खूप उत्साहाने अशी भरलेली आहे. प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि या स्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आपला दिनक्रम आपण चालू करणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, शरीराला कुठलाही झटका न देता अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले, शांती पाठ एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण संपूर्णपणे ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून दिलेला आहे. नतमस्तक शरणागती भाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. खूप खूप धन्यवाद. हॅव अ गुड डे टू ऑल. कोणाला काही शंका? भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. हॅव अ गुड डे.